आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू तयार झालेत। मात्र त्याआधी आता थोड्याच वेळात बच्चू कडू आंदोलकांशी पुन्हा चर्चा करतील। बच्चू कडू थोड्याच वेळात आंदोलनस्थळी जातील। आंदोलनस्थळी मोठा पाऊस आलाय, चिखलाचं साम्राज्य झालंय, त्यामुळे शेजारच्या मंगल कार्यालयात आंदोलक थांबलेत। कर्जमाफी झाली तरच आत्महत्यांचं सत्र थांबेल असं कडू म्हणाले। कर्जमुक्तीसह पुढील वर्षासाठी बिनव्याजी कर्ज द्या अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। पंजाबच्या धर्तीवर सोयाबीनची खरेदी करावी, सोयाबीनसाठी 20% खरेदीवर बोनस देणार होते, याकडे देखील बच्चू कडूंनी लक्ष वेधलंय। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। भाऊ, आज सरकारसोबत चर्चा होत आहे, कशा प्रकारे बघता आणि कशा प्रकारे भूमिका राहणार आहे एकंदर तुमची? नाही, आम्ही आता 9-9:30 वाजता आमची बैठक आहे आंदोलनस्थळी। तिथं पाऊस भरपूर झालेला आहे, तिथं चिखल झाले सगळं, म्हणजे थांबूच शकत नाही कोणी। मी बाजूचं एक मंगल कार्यालय घेतलं, तिथं आम्ही सगळे चर्चा करू। तिथे आंदोलक स्थिर होईल, आंदोलक कार्यालय स्थिर करतोय आम्ही। आणि तिथं निर्णय झाल्यानंतर काही विखुरलेले आंदोलक आहे त्या गावात त्यांना शिफ्ट करतो आहे आणि मग आमची तिथं बैठक होईल आणि मग कसं काय करायचं, समोर जायचं ते ठरेल। मागच्या 2 दिवसापासून राज्य सरकारची जी भूमिका राहिली, काल देखील न्यायालयाचे आदेश, नंतर शिष्टमंडळाची चर्चा, त्यामुळे भूमिका बघता काय वाटतं? राज्य सरकार सकारात्मक दिसतं तुम्हाला? काही गोष्टी फार चांगल्यासाठी होत असतं, काही गोष्टीतून वाईट निघतं, काही गोष्टीतून चांगलं पण निघतं। आता ते तुम्ही समजून घ्या का काही उलटे जरी डाव टाकले तरी प्रामाणिकपणे आम्ही जे आंदोलन केलं त्याला निसर्गाने खूप चांगली साथ दिली। आणि मला माहीत आहे, मी उपोषण सोडल्याबरोबर मला पेंडॉल पडला होता। आज आम्ही तिथल्या आंदोलनाची जागा सोडल्याबरोबर धो-धो पाऊस सुरू झाला आहे। ही फार जमेची बाजू आहे। निसर्ग आमच्यासोबत होता, देव नावाची गोष्ट असतं ते पण आमच्यासोबत होती। प्रामाणिकतेच्या आंदोलनामध्ये हे यश भेटत राहतं। सरकार कसंही वागलं तरी आमचा शेतकरी त्याला किती गरज आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आता आम्ही समोर जाऊ। आज तोडगा निघाला नाही तर पुढची भूमिका कशी असेल, आंदोलनाची दिशा कशी असेल? इथं आल्यावर जाहीर करू। इथं आम्ही पुन्हा येऊ आंदोलनस्थळी आणि तिथं जाहीर करू। सरकारने जर का काही अटी शर्तीवर जर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला तो तुम्हाला मान्य असेल का? कसं आहे, आता जर तर वर बोलल्यापेक्षा माझं असं मत आहे का मीटिंग होऊ द्या आणि मग आपण बोलू ना। आजच्या बैठकीला कोण कोण जाणार आहे तुमच्या व्यतिरिक्त? आता आम्ही ठरवतोय, माझ्या हाती एकट्याच्या हाती कोणाला जाणं नेणं ठरवणं नाही पण आहे। एक ऐतिहासिक मोर्चा या निमित्ताने महाराष्ट्राने बघितला। हे शेतकऱ्याची कृपा आहे, माझ्या दिव्यांग बांधवाची, मेंढपाळांची कृपा आहे। त्यांनी एकत्र आले, सगळे स्वतःच्या पैशानं आले, डब्बे घेऊन आले आणि खरी चळवळ म्हणतो ना आपण। या आंदोलनातलं गमक काय, सगळ्यात महत्त्वाचं यश काय का सगळे नेते एकत्र होऊन लढले, ही सगळ्यात मोठं यश आहे। सगळ्या जातीतले लोक तिथे हजर होते, हे त्याच्यापेक्षा मोठं यश आहे। आणि सगळे स्वतःच्या पैशानं आले, हे त्याच्यापेक्षा मोठं यश आहे। त्याच्यामुळं मागणी हा विषय जरी असला तर आंदोलनातले हे मोठे यश निश्चितच भविष्य उज्ज्वल करणारे राहील। म्हणजे मोठ्या पक्षाव्यतिरिक्त छोट्या संघटना किंवा पक्ष आणि चळवळीतले जे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी एक सकारात्मक मेसेज आहे। खूप चांगलं आणि शेतकऱ्याला याची हिंमत भेटणार। काय होतंय, माझ्यासाठी कोणी लढतोय हे एकदा माहीत झालं का तो आत्महत्येचा विचार सोडून आणि त्याचा फायदा निश्चितच शेतकरी बांधवाला आणि आमच्या सगळ्यांना होईल। कर्जमाफी झाली तर निश्चितच एक आत्महत्याचं सत्र कमी होईल किंवा ते थांबण्यास मदत होईल। साहजिक आहे। कसं आहे, तर माझ्या अंगावर 4 लाख कर्ज आहे, मला या आवक काहीच नाही आहे, मी कुठून कसं भरू हे मला काहीच नाही आहे। एखाद्या व्यापाऱ्याला असतं का नाही, इकून आले तर हे मी कर्ज फेडतो, असं शेतकऱ्याकडे काही साधन आहे का? काहीच साधन नाही आहे। त्याच्यामुळे तो बोजा त्याला सतावतो नेहमी, हे कर्ज आहे कसं फेडू, मग त्याच्यावर तो दुसरं कर्ज घेतो, तिसरं कर्ज घेतो, तो फसत जातं कर्जाच्या चक्रामध्ये। त्या चक्रातून काढलं पाहिजे। आणि मी जे मागणी केली होती का कर्ज मुक्तीसोबत त्याला पुढच्या वर्षी बगरव्याजी कर्ज आणि मुदलेमधले 50% माफ केले पाहिजे। एकदा त्याला रुडावर आलं का मग त्याला मोकळं सोडा, रुडावर आणणं महत्त्वाचं आहे। पिकाच्या हमीभावाचा एक प्रश्न आणि पिकांच्या भावाचा प्रश्न हा आजच्या चर्चेत तुम्ही चर्चेत आहे, हमी भावाचा आहे आणि 20% बोनस देणार होती सरकार। अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही। खरेदी केंद्र सोयाबीनचे कधी सुरू केले पाहिजे त्याची टाईम रेषा आखल्या गेली पाहिजे। या तारखेला म्हणजे जसं पंजाबच्या धर्तीवरचे जसे खरेदी केंद्र सुरू होते त्याच धर्तीवर महाराष्ट्र सुरू झाले पाहिजे। कापूस आणि धानाचा देखील विषय राहील। उत्पादक आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे, द्राक्ष आहे, तुमचा केळी उत्पादक शेतकरी आहे, हे सगळे शेतकरी, फळं भाजीपाला शेतकरी आहे। आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना हात लावलेला आहे। हापूस आंबा असेल, एखादा ऊसवाला असेल, आम्ही पर्श जरी केला नसेल आमच्या तोंडात दूधवाला आहे, दूध उत्पादक शेतकरी, या सगळ्यांना आम्ही घेतलं। मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, काही ग्रामपंचायत कर्मचारी पण आहे।
आपण बघू शकतो की बच्चू कडू आहे आजच्या बैठकीमध्ये कोणकोणते विषय राहील आणि कशा प्रकारे ते या संपूर्ण आंदोलनाला पुढे नेणार आहे, जर का राज्य सरकारने आज या संदर्भात आणि यानंतर राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचा सरकारला घेरण्याचा अजेंडा जवळपास